कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंद अत्रिपुत्र महातेजो दत्तात्रेय महामुनि वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् दर्शनेन विनश्यन्ति दर्शने अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान की जय। देवऋषी नारद सुखदेव मुनींना म्हणतात, हे मुनी, अध्यात्मविद्येमध्ये जे लोक निष्काम होतात त्यांचा पहिला एक गुण होतो की ते लोभहीन होतात। आपल्याला जोपर्यंत लोभ प्रवृत्ती आहे तोपर्यंत अध्यात्मात प्रगती नाही। कशाचाही लोभ, जीवनाचा सुद्धा लोभ नसावा। देव ठेवील देव राहू आणि ज्या दिवशी नेईल त्या दिवशी जाऊ, असे लोक निष्काम होतात आणि ते नेहमी सुखी होतात आणि तेच विद्वान आहे। कारण लोभ ठेवला आणि आपल्या प्रारब्धात आहे तेवढं द्रव्य मिळतं त्याच्याकडे। तर पहा तुम्ही, लोक सट्टा खेळतात, सरकारला बंद करावा लागला, इतका खेळला की आलेली पेन्शनची रक्कम लावून टाकली रंजेला। त्याच्यातले 4-5 हजार लावले असते नाही, एवढ्याच्या चौपट होते ना, चिप्पट रोलच फिरून गेला त्याच्यावरून। आणि पुन्हा बुवाला विचारायला लागलं, का बुवा आता कशामुळे झालं? लोभामुळे। म्हणून एक सुभाषित आहे, लोभाने मूलाने पापाने। लोभाचं मूळ, पापाचं मूळ लोभ आहे। कीर्ती आणि प्रतिष्ठा हे मोठमोठे महात्मे कीर्ती ग्रीनिज बुकात नाव आलं पाहिजे। काय करताय? ग्रीनिज बुकात नाव। लोभ आहे तोही, कीर्ती प्रतिष्ठा याचाही लोभ झाला की अध्यात्माचा लोभ। मी ते उदाहरण सांगतो ना, काशीला 2 महात्मे होते, एक गंधर्व कॉलनीतले आणि एक विद्युत प्रभा कॉलनी नाव बरं। तर विद्युत प्रभा कॉलनीतल्या महात्म्याकडे जळगावचे लोक गेले, म्हणे महाराज आम्ही जळगावून आलो, या 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 बसा बसा। तुमच्या मुलाने परवा प्लॅट होता, केवढ्याला विकला? त्याला म्हणे बांबुलेला घेऊन ठेव, हा निरोप दिला त्याने। मग गंधर्व कॉलनीमध्ये गेले, म्हणे महाराज जळगाव, मला माहीत नाही जळगाव कुठे। नाही म्हणे तुम्ही जळगावचे? नाही म्हणे मी विसरून गेलो। म्हणे तुमच्या मुलाने प्लॉट विकला? म्हणे माझा मुलगाच नाही तर प्लॉट कुठून आला? अध्यात्म बुद्धी।
असं आहे. पहा तुम्ही आता सगळ्या मंदिरांमध्ये कर सुरू झाला, लोभ वाढला म्हणून कर सुरू झाला. पुजारी हिरोईन विकून राहिले मंदिरात. कोणतं? तुळजापूर. लोभानी मूलानी. लोभ हे सगळ्या पापाचं मूळ आहे. त्याच्याहीपेक्षा भागवतातला दृष्टांत सांगतो. शुकदेवांनी राजा परीक्षिताला सगळं भागवत सांगितलं आणि यांनी नारदाकडून ऐकलं. राजा, कथा माझी संपली आहे, आता तू शरीर आहे का आत्मा एवढं उत्तर दे. म्हणे आत्मा. मग मी जाऊ? म्हणे जा. निघून गेले. तुझं कसं होईल आणि तू कसा जाशील काही नाही, सांगून झालं. मग सगळे संतांनी पाहिलं, खरे शुकमुनी निघून गेले. त्यांनी शुकमुनींना जाताना नमस्कार केला आणि तेही उठून चालले गेले. राजा एकटा राहिला. राजाने ऐकलेलं ज्ञान आत्मसात केलं. पद्मासन घातलं, दोन्ही हात ठेवले आणि नाभी कमलापासून ओंकार ओढत ओढत चित्त मन बुद्धी स्थिर होऊन गेला. श्राप ठरला होता 7व्या दिवशी तक्षकाने फक्त फुंकर मारली. मारल्याबरोबर शरीर जळून भस्म झालं आणि राजा परीक्षिताचं जे तत्व होतं ते आकाशात विलीन झालं. हे केव्हा कळालं? वरतून वाद्य वाजले आणि पुष्पवृष्टी झाली. सगळ्या ऋषींनी पाहिलं की राजा परीक्षित मोक्षाला गेला, पण शुकदेवांनी वरती सुद्धा पाहिलं. असं आहे. म्हणून सप्त्यामधलं भागवत आणि रोज एक अध्याय असलेलं भागवत फार वेगळं असतं. सप्त्यामध्ये 7 दिवसात सगळं अवलोकन करायचं असतं. तो सप्ताह समजतं कोणाला? ज्याने सतत ऐकलंय त्याला. जो नवीन बसतो तो कशा करता? पोरीचं लग्न, पोराचं लग्न, पोरगाची नोकरी याच्याकरता बसणारे जास्ती असतात. स्वतः करता बसणारे श्रोते कमी. नोकरी टिकली पाहिजे, प्लॉटला भाव चांगला आला पाहिजे, म्हणजे फेऱ्या काय मारतील, उलावंगा काय टाकतील, अमुक काय टाकतील. असं आहे ते. म्हणून भागवत कोणा करताय? ज्याचा आत्मोद्धाराचा प्रयत्न. पण या सगळ्या लोकांनी काय लावलं? पोरगा होत नाही भागवत कर, बाप मरून गेला भागवत कर, बहीण भूत झाली भागवत कर, सगळीकडे. कणलोभेनं सारस, त्याच्यातच लिहिलंय, कणलोभेनं सारस ततंगता. काल मी तुम्हाला सांगितलं ना, एक बाई देवी भागवत विचारायला आली. तिला म्हटलं तुला देवी भागवत करायचं कसं करता? म्हणजे माझ्या हातून एक चूक झाली आहे आणि मला ती चूक तुम्हाला सांगायची आहे. अपवित्र असताना माझ्या घरच्या माणसांनी मला बळजबरी देवीच्या मंदिरात नेलं आहे आणि काही थोड्या दिवसातच ते गेले. अपवित्र गोष्ट म्हणजे लक्षात आली तुमच्या. आता त्या अवस्थेत पूजा करता येत नाही देवीची. त्याच्यामुळे काही गडबड झाली ते, कारण ते लगेच गेले. मनामध्ये संशय येण्याची परिस्थिती निर्माण होते. म्हटलं त्याच्याकरता तू आधी शुद्ध होऊन जा. मग तिला मी गोमित्र, कडुलिंबाचा पाला याचं स्नान सांगितलं, जप दिला आणि नंतर तुझं मन प्रसन्न झाल्यावर करायचं का नाही हे नंतर सांगायला आहे. तरी तिचा प्रश्न चालूच होता, तुम्ही काय घ्याल? म्हटलं तू काय देणार हे सांग, मला पटलं तर हा म्हणे, नाही पटलं तर मला यजमान नको आहे, तुला 17 बुवा भेटून जातील. मी काही असं बोललो की लोक म्हणतात ते मोठेवाल्यांच्या घरी. अरे पण तुमचा मूळ मुद्दा चुकीचा असतो. तुमचा मुद्दा बरोबर असेल तर तुमच्या घरी कथा करता येईल. मुद्दा जर चुकीचा असेल तर काही उपयोग होत नाही.
एक कथाकार आपल्या पैठूरकडचा दिवसातून 3दा भागवत सांगत होते, सकाळी ते, दुपारी ते, संध्याकाळी ते. त्याचा मुलगा अचानक गेला. तो मला विचारायला होता, कोणी काही करून दिलं असेल का? म्हणलं काय बुवा, आयुष्य संपण्याला कोणी काही करू शकत, कोणाच्या बापाची ताकद नाही की याला तो मरणारा असेल तरच मरतो. पण तुम्ही ते पोरं पळवताना तो पैसे मागतो. याच्या मधल्या काळामध्ये पोलीस जातात, त्याला धरून जातात, पोरगा सोडून जातो. कारण त्याच्यावर फक्त तेवढं संकट येणारं असतं, पैसाही जात नाही, प्राणही जात नाही. आणि काही लोकांचा पैसा जात नाही, त्यावर प्राण खलास करून. तर मृत्यू असा आहे की तो ज्याप्रमाणे ठरलाय त्याचप्रमाणे येणार आहे. पण आपण हे कळत नाही. म्हणून ते म्हणतात मनुष्य सुख आणि दुःख याला काही समजतच नाही, कारण त्याच्या बुद्धीला नीतीची अवस्था नसते. काल आपण बोललोय नीती न्यायावर. आपल्या बुद्धीला नीतीची अवस्था आली पाहिजे. म्हणजे नीती काय आहे? जसं मी त्या गुजरात ही सोसायटी होती, त्याच्या उद्घाटनाच्या दिवशी शंकराचार्यांनी त्यांचं नाव देणार होते. तर ते म्हणे दादाला घेऊन मला काही बोलायची ताकद नाही. मी गेलो, म्हटलं बा यांचं नाव घ्यायचं असेल तर तुम्हाला एक पथ्य पाळावं लागेल. म्हणजे काय? ज्याने कर्ज घेतलं आहे त्याचे 2 हप्ते चुकले की त्याने बँकेत येऊन लिहून दिलं पाहिजे की माझी चूक आहे, मी हप्ते भरू शकत नाही, मला जमलं नाही. आणि जर माझ्यावर हे आली जप्ती तर मी निमूटपणे बँकेला मदत केली पाहिजे. नाही तर उद्या असं आहे तर शंकराचार्याच्या सोसायटीत भ्रष्टाचार, पप्पा ज्ञानेश्वर सोसायटीत भ्रष्टाचार, ती भुसावळची कोणती देवी, हां, संतोष मात्याला असंतोष करून टाकलं. काळा हनुमान. तुम्ही सगळे खोटे आणि मारुतीचं नाव बदनाम. गाडगे महाराज सोसायटी भ्रष्टाचार, ज्ञानेश्वर सोसायटी सिद्धी व्यंकटेश. म्हणजे तुम्ही काय केलं? कशा करता देवाच्या नावात देता? हां, लोकांची श्रद्धा बसावी म्हणून तुम्ही नावं. याकरता देवांचे नावं वापरू नये. तुमच्या नावं वापरा. मग तिथे गुजराती सोसायटी नाव दिलं गेलं. असं आहे. कारण ही जी नावं आहे, समर्थ केस कतरणालय, काही गरज होती? हे लक्षात आलं पाहिजे. या गोष्टी जोपर्यंत आपण देवाच्या नावाचा सहाय्य घेतला ना, तिथे सत्याचा व्यवहार याला नीती म्हटलं आहे. काय परवा मी कडक बोलत होते, गणपतीचं नमस्कार करणारा ग्रस्त इकून आला. मी पाहत होते पायाला हात लावून जन्माच्या, त्याला पटलं ते. हे लक्षात ठेवा. नीती, लोक आईबापांशी सुद्धा नीती पाळत नाही. नीतिवान बाप असतो, जो शिव्या देणार आहे ना त्याला सुद्धा गेले तुझं, हा दुसरा गेला. तो म्हणतो बा तो एवढा खेळतो तरी त्याला बरोबरीचं दे. त्याच्याजवळ नीती आहे बापाजवळ. पोरांना हक्क कसा दिला पाहिजे? समान. तो बोलो अथवा काही करू, पण आपला व्यवहार. त्याच्या बुद्धीला नीती पटते, तो नीतीप्रमाणेच व्यवहार करतो. कारण त्याला सत्य पटलंय, न्याय पटलाय. नाही आपलं त्याचं पटत नाही, पटत तो योग नाही आपला. आता पुढे येईल बघा ते. मनुष्याला ज्ञानाची प्राप्ती सदा प्रयत्नानेच होते. ज्याप्रमाणे अति सतत कष्ट केल्याने द्रव्याची प्राप्ती होते, कष्ट करणाऱ्या माणसाला द्रव्याची प्राप्ती होते. पण आलेलं द्रव्य विनियोग करायचं काय असावं लागतं? ज्ञान. पण काही लोकांनी फराळाचं खूप करून ठेवलं
आणि कोणाला वाटलंच नाही. आता ते काय झालं खराब, मी ते आमच्या गौरवला म्हटलं असा हात घालायचा, तो असं करून देतो. संपवते. कारण ते 15 दिवस झाले आता तयार करून. दिवाळीचं फराळ तयार करून किती झाले? 15 दिवस. दिवाळी जाऊन 8 दिवस होऊन गेले. त्याच्या आधी 8 दिवस तयार झाला तो. हे लक्षात आलं पाहिजे. नीती आणि न्याय या दोघांचा बुद्धीने संबंध आहे. म्हणून रोगापासून ज्याला बचायचं असेल त्याने शारीरिक आणि मानसिक ताठ राहावं. म्हणजे शरीराला रोज व्यायाम करावा आणि जेवढं खातो त्याच्या दुप्पट काम करावं. हा शरीराचा न्याय आहे. कोणाचंही पाहून आपलं मन दुखवून घेऊ नये, हा दुसरा न्याय आहे. कारण पानं आता काही लोक म्हणतात ना, जे लबाड्या करतात ते वरती जाताना दादा आणखी हे लावून बोलतात. अरे त्या रबाडीचं फळ पुढे मिळेल, थांब ना तू, कधी मिळेल. आपल्याला काय करायचं, ते मिळतच. लबाडीचं फळ मिळतं. म्हणून ते म्हणतात रोगाला सुद्धा आपण हलवू शकतो. ज्याप्रमाणे तीक्ष्ण बाणांनी शरीर पीडित होतं त्याचप्रमाणे तीक्ष्ण शब्दाने सुद्धा शरीर पीडित होतं, हे लक्षात ठेव. ज्याप्रमाणे अति भूक लागली की शरीर पीडित होतं, अति तहान लागली की शरीर पीडित होतं, कासावीस होतं. शरीरातून मलावा रोग निघतो त्यावेळेला सुद्धा अति लागलं तर शरीर पीडित होतं. म्हणजे ज्याप्रमाणे या गोष्टी समान चालल्या पाहिजे याकरता मनुष्यानं आपल्या शरीराला विनाशापासून वाचवलं पाहिजे. कारण आपण कुठली गोष्ट अति केली म्हणजे ते कुठले जातं विनाशाकडे. जसं आपण पावसात भिजलो, आल्यावर गरम चहा पितो, याचा काय आहे तर ती सर्दी होऊ नये म्हणून लगेच गरम जातं. आता चहा निघाला, पूर्वी लोक लगेच गरम पाणी द्यायचे. कारण आपल्या शरीरावर त्या पावसाचा परिणाम होणे, आपण डोकं सुद्धा असं नसतं बोलू शकत, ते बोलून आजारी ऐक नाही नाही असं आहे. डोकं कोरडं करायचं आणि तळ पाय कोरडे करून त्याला कोणतं तरी एक तेल चोळून घ्यायचं. म्हणजे सर्दी सर्दी दोन्हीकडून होते, पायाकडूनही होते आणि डोक्याकडूनही होते. ऊन सुद्धा इथे गेला आटते. म्हणून हिवाळ्यातही कान बंद पाहिजे आणि उन्हाळ्यातही. आपले भारतीय लोक वेडे होते का, उपरून ठेवायचं, गुंडाळलं की चाललं पाहिजे, गाडीवर बसले की बांधले का. लोक काय म्हणतील लोक, नाही तू गोळ्यात घेत राह. शरीर हे आपलं जीवनाचं माध्यम आहे. अति तिखट खाऊ नये, मला त्याच्याशिवाय होत नाही, मग पडा आजारी. अति आंबट खाऊ नये, नाही मला तर होतच नाही. अति मीठ खाऊ नये. म्हणून आज डॉक्टर काय म्हणतात, 2 पांढरे हत्ती सोडून जगा, पांढरी साखर आणि पांढरं मीठ. मीठ काय वाढवतं, ब्लड प्रेशर. आता विज्ञानाला कळालं की शेंडे मीठ खावं. आता बाजारात मिळायला लागलं. ते पंजाबचे ट्रॅक्टर घेतात. पूर्वी म्हणे आम्ही हे खात नाही, फ्रेश. कळालं विज्ञानाला, ते म्हणतात शेंडी मीठ खा. आता बाजारात मिळायला लागला, नाही तर कधी नाही होत. उपासाचं मीठ मागत लोक पूर्वी, कारण ते उपासाला चालतं. हे जे केमिकल युक्त आहे ना, हे उपासाला चालत नाही. टाटा हे सिद्धांत आहे. शरीरात काय टाकलं, काय टाकू नये हे जर कळालं तर ते आपोआप कळतं. म्हणून मनुष्याचं शरीर विनाशाकडे ओढलं जातं, नाशाकडेच जातं. मग त्याला आवडलं पाहिजे. नदीचा प्रवाह उलटा कधीच वाहत नाही, सरळ वाहतो.
तसं हे शरीर नाशाकडे जातं. म्हणून मनुष्यानं आपल्या आयुष्याचं रोज अपहरण होत आहे हे लक्ष द्या. आपल्याला कळत नाही. लोक म्हणतो तुम्ही 51 वर्षात झाला, अरे चाललाय नाशाकडे, वाढदिवस आहे का त्याचा घट दिवस आहे तो. म्हणून ज्ञानी लोक वाढदिवस करत. आता हे पोरं इतके हुशार आहेत, ते आई पप्पांचा 17वा वाढदिवस करतात. मग मस्त त्यांना उल्लू बनवतात आणि हे होतात. मग त्यांचा 25वा करतात. ते आई बोलू शकते का तो करू नका म्हणून, कारण तुमचा केला आहे असं आहे. प्रत्येक गोष्ट अशी होत चालली पण कळत नाही ना की घडलं. हा, अन्नदान करू शकता तुम्ही, कारण ते तुमच्या शरीराला पूरक राहील. अन्नदान पूरक राहील म्हणून अपहरण करून होतं शरीराचं. कृष्ण पक्ष असो या शुक्ल पक्ष, त्याच्यामध्ये जरा आणि जीर्ण शरीर होतच राहतं. कोणत्याही देशात जा तुम्ही, प्रत्येकाच्या शरीराची अवस्था जन्म मृत्यू जरा व्याधी, जन्म मृत्यू जरा व्याधी, पीडितम कर्मबंधने. आपले जे कर्म आहे त्या कर्मानं ते बांधलेलं आहे. आजच सकाळी मला कोणीतरी विचारलं, म्हणजे दादा कोरोनापेक्षाही वाईट आजार येणार आहे म्हणे आता. त्याची असेल बातमी, नसेल असं नाही. म्हटलं कोरोनात तुझं काही झालं का? म्हणजे नाही. म्हटलं आता पुढे काही होणार नाही. साथीच्या रोगात लोक जातात. 100 वर्षानंतर अशी साथ येते. आता हे जे आलं नाही 100 वर्षानंतर आलं आहे, आता पुढचे 100 वर्ष पाहू, आपण राहणार दिलो म्हणून. कारण काही साथीच्या रोगाने जातात, काही व्याधीच्या याच्याने जातात, काही घातपाताने जातात. जाण्याचे मार्ग आहे. कोणी जळून जातं, कोणी रेल्वे खाली जातं. पहा तुम्ही त्या रेल्वेला जाणाऱ्या माणसाला आमचा पोलीस लगेच ताणून घेतो. काही दिवसांनी पोलीसच जातो त्याच्यात. पहा जो ताणतो तो पण ताणतो. कोणी स्वतःहून जातं. तर हे जगाचा रिवाज आहे. घातपाता आधी मृत्यू येऊ शकतो. म्हणून शंकराचा मंत्र आहे, मृत्युंजय महादेव त्राईमाम शरणांगत जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधनै. हे शंकरा, घातपाता ठिकाणी मृत्यू न येता माझ्या कर्मबंधनातून सुद्धा मला सोडवून टाक. हे त्र्यंबक त्राईमाम शरणांगत जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधनै. म्हणून रात्री असो या दिवस असो सगळं घटत जातं. पहा तुम्ही, आता रात्र लवकर होते, दिवस उशिरा निघतो. काही दिवसाने रात्र लहान होईल, दिवस मोठा होईल. संक्रांत आलीची तिळचे दिवस वाढत जाईल. कुठपर्यंत वाढेल तो? आषाढी एकादशीपर्यंत. आषाढी एकादशी म्हणून दिवाळी जेव्हा लवकर 12:30ला अंधार पडून जाईल. उन्हाळ्यामध्ये गेलं तर 5:30ला तर चटके लागतात. 7ला दिवस जातो. मग रात्र आणि दिवस होते. सूर्यत्वच आहे, त्याची येण्या जाण्याची वेळ बदल होते. आता आपल्याकडे रात्री, दुसरीकडे उजेड आहे. त्याचं काम आहे, तोही घटतो. चंद्र तर दर महिन्याला घटतो आणि वाढतो. म्हणून मूर्ख नीच पुरुष यांना आशीर्वादाचं महत्त्व कळत नाही. राजा लक्षात ठेव, जर तुमच्या पाठीशी असेल आशीर्वाद, मग कोणाकोणाचे? माता, पिता आणि गुरु आणि संत, तर तुमच्या कर्मबंधनातले जे दोष आहे त्याचा प्रभाव कमी होऊन जातो. म्हणून घेई थोराचे आशीर्वचन तया मानवा होय कल्याण.
आता आशीर्वादच नाही. आपण कोणाला प्रसाद दिला का तो म्हणतो थँक्यू. ही सवय लावून टाकली आपल्याला. मी आज दुपारी 4 वाजता अमेरिकेमध्ये गृहप्रवेश सांगितला. आज वास्तुशांतीचं मुहूर्त. पण तो मुलगा इतकं विधिवत करत होता की मला जास्ती डोकं उठाड करावी लागली नाही. भारतात तरी करावी लागते पण अमेरिकेतल्या पोराला करावी नाही लागली. आता त्याने तांब्या पण आणला तिथे. एवढा तांब्या होता. केवढ्याला मिळाला त्याला? 3000 रुपयाला. आता तिथे नारळ मिळालं त्याला, विड्याची काही पानं मिळाली नाही. म्हटलं कोणत्याही झाडाचे पानं लावून दे त्याला. उदबत्तीने ना आरतीने तिथे घरात काड्या पेटीचं का चालत नाही, सगळं लाईटर असतं. म्हटलं तू अक्षता टाकत जा, मी आरती म्हणतो. तो स्वस्तिक काढताना येणार तर कुंकुला, पण त्याने बरोबर स्वस्तिक काढली. तर म्हणे दादा कोणी एक मुलगी येते म्हणे मी सत्यनारायण करून देईल. म्हटलं करून घे. पण संस्कृती वाढवतोय तिथे तो. काय करतोय? संस्कृती वाढवतोय. आता हे मोबाईलमुळे ते शक्य झालं. मग आता त्याचा काही सदुपयोग आहे, काही दुरुपयोग आहे. मग उपयोग काय करायचा? इथे मानवाची काय लागेल? बुद्धी. आज तुम्ही 24 तास काय करताय? बोट खराब करताय. काही लोक त्याला प्लॅस्टिकचा कागद लावतील बोटाला. पुढे गेलेले आहे ते. पण डोळे खराब होणार आहे. कारण जे मनुष्य लोक डॉक्टरही म्हणतात, लोक ऐकत नाही. पण डॉक्टर तुम्ही खेळता म्हणे. हा म्हटलं मग कसं काय ऐकतील? तुम्ही जर नाही खेळले तर लोक तुमचं ऐकतील. म्हणून आशीर्वाद घ्यायला सांगितले. आपल्याकडे सगळ्या कामांमध्ये आशीर्वाद घ्यायला सांगितले. आशीर्वादाने कर्मबंधनं जी आहे त्याच्याचा जोर निघत जातो. आणि सद्गुरूच्या आशीर्वादाने मात्र सगळं प्रारब्ध पाडलं. बरं, गजानन महाराज चरित्र ऐकलं तुम्ही? काय झालं? तर शेतातले जे गाढवं होते ती महाराजांनी हाकलली. मला महाराजांना एकच सांगायचं, या गाढवाला सुधरा म्हणजे काम झालं. हे गाढवच आहे हे लक्षात आलं. आपल्याकडे फक्त कुंभारच गाढव वापरत होते. कशा करता? जड माती आणण्याकरता. पण त्याला ज्ञान आहे. आमच्या शास्त्रानं त्याचं ज्ञान घेतलं. तो गढूळ पाणी आपण कुठलंही पाणी पितो, थम्सअप हमसप. गाढवापेक्षाही असं आहे. शेतकरी इतकं फवारे मारतो त्या भाजीवर आणि स्वतःच्या शेतातली भाजी शेतकरी खात नाही. हल्ली नाही. भेंडी घातली ते ती कोथिंबीर आणि ते असे त्या पाण्यामध्ये भिजवता आणि मग जळगावला पाठवता. किळी झोपून गेली. म्हणजे दुसऱ्याला द्यायचं ते इतकं घाण द्यायचं. म्हणून पूर्वी भाजीपाला थोडा पेरत होते लोक, खर्चापुरता. बरोबर फुलं पाहिले ना, ढीकचे ढीक आणायला महाग पडले. 4 बिघे लावून दिले. व्यवहार चुकला. हे प्लास्टिकच्या माळा लावून घेतल्या लोकांनी. झेंडूचे फुलं ते करत नाही. सरकारचं चुकलं. प्लास्टिकच्या फुलाला परवानगी द्यायला नको होती, तरी आंदोलन केलं होतं मध्ये, तरी नाही ऐकलं. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात आशीर्वाद पाहिजे. पण आशीर्वाद त्याचा लाभदायक होतो जो सत्याने. आपण सगळं असत्य करतोय द्रव्या करता. मग तिथे स्वामी समर्थाचा आशीर्वाद, गजानन महाराजांचा आशीर्वाद लागू नाही पडणार. आशीर्वाद तिथेच लागू पडेल की ज्या ठिकाणी संयमाचं जीवन आहे.
संयमाच्या जीवनाशिवाय आशीर्वाद लागू पडत नाही. म्हणून त्यावेळेस लक्ष्मी त्याच्याजवळ राहील ज्याच्याजवळ सद्गुण आहे. लक्षात ठेव, ज्याच्याजवळ सद्गुण आहे त्याच्याजवळ लक्ष्मी राहील. काही लोक विचारतात ना, राजा परीक्षित मरणासन्न झाला, नदी किनाऱ्यावर, तेव्हा त्याची पत्नी कुठे होती? आता एका प्रश्न विचारणं झाला. संत लोकांनी आणि राजाच्या पत्नीला राजाचं अपमृत्यू होऊ नये याकरता ती तिथे बाजूलाच राहिली, कारण यांचा अपमृत्यू व्हायला पाहिजे. संतांनी सांगितलंय, आता तुझ्या मनातून घर दार पुत्र हे सगळं निघालं पाहिजे, तरच तुला मोक्ष मिळेल. नाही तर सर्पदंशाने 12 वर्ष तुला प्रेतात्मा व्हावा लागेल आणि नंतर मनुष्य जन्म मिळेल आणि मग मुक्त होशील. म्हणून राजा परीक्षितानं गुरुच्या आशीर्वादानं सर्व त्यागून दिलं, कारण जन्मताबरोबर भगवंतानं त्याचं गर्भामध्ये रक्षण केलेलं. जन्मल्याबरोबर राजा परीक्षित मृत होता, कारण ब्रह्मास्त्राचा प्रयोग होता. भगवान श्रीकृष्णाने राजा परीक्षिताला जिवंत केलंय. ते ब्रह्मास्त्राचं पाप इतकं होतं की जो एकही वेळा खोटं बोलला नसेल तोच ते ब्रह्मास्त्राचं पाप हलवू शकेल. देव तर महाभारतात 2-4 वेळा खोटं बोलले, सापडतं देवाचं खोटं बोलणं. तर देवाने त्यावेळेला सांगितलं, हे तत्वा, मी जर धर्माकरताच खोटं बोललं असेल तरच परीक्षित जिवंत व्हावं, असं म्हटल्याबरोबर राजा परीक्षिताचा प्राण आलाय. नाहीतर धर्माचा रथ वरती चालायचा आणि देवाचा रथ भूमीवर चालायचा. धर्माचा रथ वरती होता, कारण धर्म यत्किंचित खोटं बोललेले नव्हते. देवाने खोटं बोलले, मी सत्याच्या करता खोटं बोललो. काय? अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला. गुरु करता मी धर्मा करता बस. म्हणून आपल्याला कोणाचा प्राण जात असेल तर तिथे खरं बोलायचं नाही, प्राणाचं रक्षण करायचं. म्हणजे तिथे खोटं बोललं नाही, आपलं खोटं बोललं तर पाप लागत नाही. कोणाचं लग्न जुळत आहे, एकदम खरं नाही सांगायचं. आमच्या समोरच गडबड झाली होती. बऱ्याच बाया काय विचारतं माहिती का, दादा मुलाच्या आईचा स्वभाव कसा असेल? म्हटलं तू दादा तसा तिचा, कारण हल्ली कोणाच्याच आईचा स्वभाव चांगला, कारण तिनं सासू सासऱ्यांना वागवलेलं, त्यामुळे तुला ते वागवणार. बिलकुल. मुलीचं चारित्र्य कसं आहे? म्हटलं आपलं कसं आहे? आता तो खराब होता म्हणून तर दुसऱ्या जातीच्या मुलीकडे गेला ना, म्हणे हा. म्हटलं मग गुच्छ बैस. नाही आपण कसे असू दे, पण आपल्याला बिलकुल असं कसं काय चालेल? सगळ्या लोकांना हीच कल्पना येते. आणि ज्योतिषाला सुद्धा काही मर्यादा न तेवढंच कळतं. कोणाचं याच्या मागे काही लिहिलेलं ज्योतिषाला कळत नाही. हे आपलं चाळीसगाव आहे ना, तिथे भास्कर वाघझिरी आहे, तिथे भास्कराचार्य नावाचे ज्योतिषी राहत होते. म्हणून ते स्थळ आहे. त्यांनी आपल्या मुलीचं लग्न इतकं तंतोतंत केलं की एक मुहूर्त चुका नको. पण तिच्या नशिबी पतीचा मृत्यू होतात. तो मुहूर्त करताना काहीतरी वादळ निर्माण झालं, म्हणजे गडबड निर्माण झाली आणि मुहूर्त चुकलं आणि शेवटी मुलगी विधवा झाली. गणित शास्त्राचा तज्ज्ञ, पण नाही चुकतं. आता तर मुहूर्त आपण मुद्दाम चुकवतो. मुहूर्त मुद्दाम चुकवतो. लग्न का वारंवार होतं, नाचणं एकदाच असतं जीवनात आहे. आणि तरी लोक आम्हाला म्हणतात तुम्ही लग्नाला या. म्हटलं कसं या? नाही येता नाही येणार. प्रयत्न केले पाहिजे.
म्हणून पुरुषाला प्रारब्धाचा दोष असतो. आता पहा इथे आलं, पुरुषाला प्रारब्धाचा दोष असतो. शरीरामधून वीर्य निर्माण होतं, अन्यत्र लोकांना संतती होते, पण काही युवकांना गर्भधारणाच होत नाही. कारण ते समर्थ नाही का गर्भधारणेला. 2 शरीर आहे त्यांचं शरीर तसं. एका मुलाला संतती होते आणि दुसऱ्याला होत नाही. एका आईचे येते. पण त्याचं कारण आहे तिथे प्रारब्ध आहे. गर्भधारणेला समर्थ असल्यावर सुद्धा बोरा इतका गर्भ पडून जातो, पुढे गर्भ वाढत नाही. आता तर कळून जातो व्याधी आहे, अमुक आहे, आंधळा आहे, पांगळा आहे. पण जो निर्णय देतो त्यालाही पोरं होत नाही. आपल्याकडे असे लोक आहेत की त्यांनी औषध दिलं की लोकांना पोरं होतात, पण त्यांना झालं नाही. कारण हे प्रारब्ध आहे. संतती आणि संपत्ती ही तो प्रारब्धाधीन. संतती आणि संपत्ती हे तो प्रारब्धाधीन आहे. म्हणून हे प्रारब्ध माझे सहसा टळेना आणि तुझवीन रामा मजकंठ वेना. हे रामा, हे प्रारब्ध सहसा टळत नाही. पण गुरुकृपा, ईश्वरी कृपा जर झाली तर प्रारब्ध टळून जातं. म्हणून दीर्घजीवी पुत्र उत्पन्न होणं हे सुद्धा नशीब आहे. झाला पुत्र, पण तो दीर्घजीवी पाहिजे, नाही तर आपल्या आधी तो जातो. मग त्या वाटलं नसतं झाला तर बरं झालं असतं. पा म्हणून आपल्या प्रारब्धात पुढे काय आहे कोणी जाण. म्हणून एक गुजराती जे आहे ना, ते अशी म्हण म्हणतात, न जाने जानकी नाथम सवारे सुहोवानु छे. आज गुजरातचा दिवस आहे. पटेल, पुत्र अभिलाषा ही सुद्धा प्रारब्धावर अवलंबून आहे. आपण ज्या पुत्राविषयी अभिलाषा ठेवतो ती सुद्धा आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे. स्त्री पुरुष देवतांची पूजा करतात, तपस्या करतात, 10 महिन्यापर्यंत गर्भाचं रक्षण करतात आणि तो कुलाचा नाश करणारा जन्माला येतो, कलंक लावतो कुलाला. याच्याकरता केलं होतं का त्याला? नाही. असाच पुत्र जन्माला येईल की जो कुलाला कलंक लावेल. काही लोकांना, त्या वृद्धाश्रमातील लोकांना त्या हॉलमध्ये भागवताला आणलं होतं यांनी. मी त्यांना तेच सांगितलं, आनंद माना ना, तुम्हाला एकांतात राहायला मिळतं चांगलं, काही व्यापार नाही करता. मी बाहेर जाते तर तुम्ही बाहेर बसा. असं कोणी सांगणार आहे का? माझी आई बाबा येणार आहे, तुम्ही इथून जा. असं आहे. मुलगी आपल्या घरी राहिलेली आवडते, पण सून आपली गेलेली नाही आवडत. बा कशात असं कसं काय चालेल? हे लक्षात नाही येत आपल्याला. जगाची रीत आहे. म्हणून ते म्हणतात, आमोद आणि प्रमोद जन्म धारण करणाऱ्या पित्याचं संचित असतं त्याप्रमाणे. आता पहा, तो काल मका काढलेला तर त्या शेतकऱ्याने असं पाणी पडलं तर काढलेला मका नाल्यात गेला. डोळ्यानं पाहून राहिलं तर वाहून राहिलं. किती गावरती. हानी मृत्यू लाभ होणार जाणार. म्हणून कोणाची हानी झाली की त्याचं सांत्वन करावं. आणि वाढलं तर थोडंसं पाप. भारताचा नियम, जिथे जिथे भूकंप झाले तिथे भारताची मदत आधी पोचलेली आहे. म्हणजे शत्रू राष्ट्र असलं तरी मदत करते. या सनातन धर्माचं हे वैभवच आहे. कोणत्याही जीवाला आपत्कालामध्ये मदत करावी हा सनातन धर्माचा आहे. म्हणून जसा एखादा छोटा मूर्ख आनंदाने खेळत असतो, पण शिकारीच्या तावडीत तोच सापडून. नियम असा आहे
की लहान मृगाला मारायचं असेल तर मोठ्या मोराला, पण कोण नेम पाळतं? हे मोराचं पीस येतं ना, तुम्ही आता खाता परवा आहेच ती कार्तिक पौर्णिमा, लोक इतके मोराचं पीस घेतात. म्हटलं कशाला सांगता लोकांना, ते तिकडचे हैदराबादचे लोक चांगल्या मोराचे सगळे काढून आणतात. एक दिवशी तो इथे विकायला आला, मी त्याला काही बोललो नाही इथे विकू नको, तर त्याला सहज विचारलं का रे वर्षाचं साधारण किती विकलं जातं, त्याला प्रसाद बिसाद? तो म्हणे महाराज कमीत कमी 1 लाख रुपयाचे आम्ही हे विकतो. म्हणजे तो किती मोठे करतो लक्ष द्या. आणि लगेच सांगतात या दरवाजाला लावलं की पैसा येतो, या दरवाजाला लावलं की पैसा येतो. काय पैसा येतो? तुम्ही प्राण्याची हत्या करायला शिकवता, सांगायचं नाही असं. पडलेलं असलं तर उचला, पण पैसा करता पण मोंड करून टाकतात त्या मोराला. त्याचा आनंद, ते मोराच्या पिसाने तो थैथे नाचतो म्हणजे त्याला आनंद आहे. तुम्ही जसं तुमचा मोराचा पिसा असं कसं काळा पांढरा, तसं तो मोर आहे. जंगल में मोर नाच. म्हणून असे प्रयोग करू नका, असं ज्योतिष सांगू नका की ज्याच्याने हिंसा होईल. घोड्याची नाव, लोक केदारनाथला जातात तर रस्त्याने घोड्याची नालच पाहता. शिव शिव म्हणण्याच्या ऐवजी असं आहे. म्हणून वैद्य लोक सुद्धा रोग दूर करण्याचा प्रयत्न करतात, पण त्या वैद्याला दुसरा तोच रोग होतो. का बरं झाला तर? औषध रोगावर आहे, गोष्ट खरी आहे, पण त्याचं प्रारब्ध असेल तसा त्याचा प्रभाव त्याला कमी जास्त अनुभवाला येतो. राजा वृद्ध अवस्थेमध्ये कमर वाकडं होतं, पण सगळ्यांचंच होत नाही. कुब्जेचं काय झालं? मागच्या जन्मी निंदा केली म्हणून काय बनली होती ती? मंथरा. त्या जन्मामध्ये निंदा केली म्हणून पुढच्या जन्मात कुबड निघालं. बरं, जो डॉक्टर आपल्याला कुबड निघू नये याच्याकरता पट्टा देतो, त्याचं सुद्धा निघालं. त्याचं निघालं नको ना. कॅन्सर तज्ञ कॅन्सरने गेला, हृदयरोगवाल्याचं सुद्धा ऑपरेशन झालं, व्हायला नको होतं. तर ते प्रारब्ध आहे. म्हणून मनुष्यानं शरीर सांभाळायचं आणि शरीराला लागणारं पथ्य जे आहे ते सांभाळायचं, आणि एवढं सांभाळून सुद्धा प्रारब्ध टळत नाही हे लक्षात ठेवायचं. कृष्णार्पण. सत्यगुरुराई कृपामत केली, परिणाई घडली सेवा. सापडले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला. भोजना मागती तुप पाव शेर पडिला.